स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपीमध्ये। आज आपण कैऱ्यांपासून म्हणजे कच्च्या आंब्यांपासून दोन पदार्थ बनवणार आहोत। आता हे आहेत हे आंबे बघा, त्याला कैरी बोलतात, कैरी पण बोलतात। हे कच्चे आंबा आहे। हे आंब नारली आंबा आहे, गोड लागतात। त्याच्यापासून आपण या आंब्यांपासून आपण मुरंबा ना पन्ना बनवणार आहोत, पन्न्याचा सरबत बनवणार आहोत। त्याच्यासाठी बघा, हा आंबा मी तुम्हाला कापून दाखवते। हा नारली आंबा आहे, नारळाच्या सारखा लागते म्हणून त्याला नारली आंबा नाव पडले वाटते। हे बघा कसं खावाला पण एकदम गोड असते। तर ते आपण तुकडं करून घेऊ, त्याचं उकळत ठेवायचं आहे आपल्याला। त्याच्यासाठी आपण हे तुकडं करून घेऊ, उकळत ठेवायचं ना आपल्याला। पन्या बनवण्यासाठी आपण आंबा उकळायचा आहे। आंब्याच्या 4 आंबे घेतले कापून, ते उकळत ठेवायचं आहे। त्याच्यात 2 तांबे पाणी टाकते आणि त्यामध्ये या सगळ्या खापा केल्या ना त्या टाकते। उकळून घ्यायचा ना आपल्याला। पन्ना किंवा मुरंबा बनवण्यासाठी गोरच आंबा वापरा, आंब्याचा वापर नका करू, कारण ते आंबट होते। तेवढं हे पाणी हे करते ना, तेवढं मी ठेवले, तेवढं आपल्या कपच्या सगळ्या पाण्याखाली केल्या पाहिजे। आपण दुसरे आंबे मुरंबा करण्यासाठी आपण 5 आंबे वापरू। ते आंबे सोलून घेऊ आपण पहिले। अशा प्रकारचे आपल्याला 5 आंबे सोलून घ्यायचा। आपला आंबा सोलून झाले ना, आता आपण एक किसणीवर किसून घेऊ। बघा असं किसून घ्यायचं आहे ना आपल्याला। हे आपले आंबे किसून झाले। आता आपण साहित्य बघू। हे 2 वाटके गूळ घेतले, वेलची घेतले, मीठ घेतले, गावठी तूप घेतले आणि एक कलर घेतले। हे थोडेसेच पदार्थ मध्ये आपल्याला दोन्ही पदार्थ करायचा आहे। आता आपण काय करू, मुरंबा पहिला करून घेऊ। बनवू पहिला आपण। आता एक तूप टाकून घेऊ। आपण 1 वाटकी गूळ घेतले। या आंब्यांना त्याच्यापेक्षा जरा कमी घ्यायचा गूळ, कारण त्या आंब्याचा पूर्ण आटून एकदम थोडासा हे होते। आता गूळ टाकू आपण, जास्त नाही तूप येऊन हे करायचा। आपण टाकून घेऊ।
सगळं टाकून घेऊया आलं. या आंब्याच्या कपच्या आपल्या उकळून झाल्या ना, आता आपण या थंड करायच्या ठेवायच्या. थंड्या करून आपल्याला मिक्सरमध्ये करायच्या आहेत, या वाटून ठेवायच्या. आपलं आंब्याचं पाणी बघा सगळं आटले. आता आपण वेलचीनं मीठ टाकू. तर वेलची घेतली मी थोडी, छोटा चमचा एक. आणि मीठ आपल्याला एकदम थोडा टाकायचं, जास्त नाही. आता आपला मुरंबा झाले. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या इकडे काय मुरंबा गोरंबा काय बोलतात त्या नक्की सांगा. आता आपण हे उतरून घेऊ. बघा कसा कलर मस्त आले. उतरून घेऊ. आणि आपण आता यो आंबा उकरून घेतले ना, त्याचं गर काढू आपण. पटापट निघतं नाही बघा, एकदम पटापट निघतील आहे. असं काढून घ्यायचं आहे सगळा त्याचा जो गर आहे ना. आता आपला यो आंब्याचा गर उखरलेला काढून घेतले. उखरलेला जो आंब्याचा गर आहे तो काढून घेतले. आता आपण तो मिक्सर मध्ये वाटू. 4 आंब्याचा गर आहे यो. बघा कसा वाटलं. यो गोर घेतले आपण, तो पण मिक्सर मध्ये वाटून घेऊ. पण ताटण घेऊ, काढून घेऊ जरा यो. कारण तर आपल्याला एक मिठाचा पन्याचा रस्सा एक साधा करायचा आहे आपल्याला, बिना गुलाचा. तो आपल्याला आंब्याचं गर तयार झाले. नाही गुलाचं पाणी वेगळी घेतले. आता आपण काय करू, पहिले बिना गुलाचा पन्ना बनवू. त्याच्यासाठी बघा मी काय केले, थोडासा पाणी घेऊ आपण. थोडा मीठ घेऊ, थोडी वेलची आणि बर्फ टाकू, थोडेसे बर्फाचे तुकडे टाकून. हा आपला बिना गुलाचा बिना साखरेचा पन्ना तयार आहे. आता आपण हा साईडला ठेवू. आता गुलाचा तयार करू. तर गुल पाणी बघा यो आपण एवढा गुल पाणी घेतले. अंदाजाशी घ्यायचा, तुम्हाला केवढा गोल जास्त गोड लागत असेल तर जास्त घ्यायचा, कमी लागत असेल तर कमी घ्यायचा. आपण यामध्ये सगळा टाकून घेऊ. हे सगळं मिक्स करू. आता आपण काय करायचं आहे, वेलची टाकायची. वेलची टाकू आपण आणि थोडा मीठ टाकायचं, जास्त नाही. आता आपण कलर हिरवा केलेला आहे तो टाकू. थोडा थोडा टाकून बघू पहिला कसा कलर येते. बघा कसा कलर आले. थोडासा पाणी टाकू आपण. आता आपण ग्लास भरून घेऊया.
तुम्हाला अजून हिरवा लागत असेल तर अजून कलर टाका. आता आपण तयार करून घेऊ. आता आपला मुरंबा आहे ना, तो पण आपण भरून घेऊया. हा आपला पन्ना आहे तो फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवस तरी वापरता येईल. आपला मुरंबा कसा झाला आपण खाऊन बघू. मस्त झालेला आहे. तुम्ही पण करा. लहान मुलासाठी विकतचं जाम आणण्यापेक्षा हे आपले घरगुती करून पौष्टिक अन्न द्या. आणि सरबत पण बघा कसा पन्ना करून उन्हाळ्यासाठी खूप जाम भारी असते हो. आता पिऊन बघते जरासा, मस्त लागते. करून बघा. आता आपण हा पुचेट बघू जरा. हा शुगर न ज्याला शुगर आहे त्याच्यासाठी आहे हा. हा पण छान लागतो. घरात करून बघा. आपला व्हिडिओ कसा वाटला, मुरंबा ना पन्ना कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.